हॅलो एव्हरीवन, हाव आर यू ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? चला, सगळेजण मस्त असतील असा मी समजते आणि आजचा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघूया ऑर्डर 9 रूल 13च्या बद्दल बघणार आहोत. काय म्हणतात ते. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 ऑर्डर 9 रूल 13 सेज दॅट सेटिंग असाइड डिक्री एक्स पार्टी. तर बघा, याच्यामध्ये काय आहे, वादीनी प्रतिवादी विरोधमध्ये दावा दाखल केलेला आहे. प्लेंटिफ फाइल्स केस अगेन्स्ट द डिफेंडेंट. ठीक आहे. आणि त्याला समन्स इश्यू झालेले आहे डिफेंडेंटला. आणि डिफेंडेंट दोन गोष्टी असू शकते की समन्स जेव्हा सर्व्हिसचं समन्स होते डिफेंडेंटला, तेव्हा डिफेंडंट एक तर हजर होतो, नाहीतर हजर होत नाही. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये एक्स पार्टी डिक्री कोर्ट पास करते. ठीक आहे. तर दोन सिच्युएशन होते की कधी कधी एक्स पार्टी ऑर्डर पास होते, पण जजमेंट झालेलं नसते, म्हणजे डिक्री अजून पास झालेली नसते. आणि एक सिच्युएशन असते की त्याच्यामध्ये एक्स पार्टी ऑर्डर पास केला जातो अगेन्स्ट द डिफेंडंट की प्रतिवादीच्या गैरहजरमध्ये दाव्याची सुनावणी केली जावी. आणि त्याच्यामध्ये काय होते की प्रतिवादी आपलं एव्हिडन्स सबमिट करतो, एक्स पार्टी एव्हिडन्स ऑन ॲफिडेविट फाईल करतो आणि त्यानंतर आर्ग्युमेंट होऊन त्याच्यामध्ये जजमेंट पास होते. तर जजमेंट पास होऊन डिक्री पास होते कोर्टाद्वारे. तर एक्स पार्टी डिग्री पास झाली असं आपण आपल्याला समजते अगेन्स्ट दी डिफेंडंटच्या विरोधामध्ये. तर डिफेंडंटला मग काय पर्याय आहे, तर याच्याबद्दल सांगते. ऑर्डर 9 रूल 13 रीड विथ सेक्शन 151 ऑफ CPCच्या अंतर्गत आपल्याला ॲप्लिकेशन कोर्टामध्ये करावं लागेल. तर याच्यामध्ये एक्स पार्टी डिग्री ऑर्डर होऊन जजमेंट पास झालेलं आहे, डिग्री आलेली आहे. ठीक आहे, डिफेंडंटच्या विरोधामध्ये. तर आता काय करायचं डिफेंडंटनी, तर चला बघूया. ऑर्डर 9 रूल 13 सेटिंग असाइड डिग्री एक्स पार्टी अगेन्स्ट डिफेंडंट. In any case in which a decree is passed ex parte against a defendant, he may apply to the court by which the decree was passed for an order to set it aside. तर जी एक्सपायरी डिग्री झालेली आहे त्याच्यासाठी डिफेंडंट एक ॲप्लिकेशन मूव्ह करू शकतो अंडर दिस ऑर्डर 9 रूल 13 रीड विथ सेक्शन 151 ऑफ CPC टू सेट असाइड दी एक्सपायरी डिग्री अगेन्स्ट द डिफेंडंट. ठीक आहे. तर अशी ॲप्लिकेशन मूव्ह करू शकतो आपण. अँड इफ ही सॅटिस्फाईड द कोर्ट, तर कोर्टाला सॅटिस्फाईड करावं लागेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये असे काही रिझन्स लिहावं लागेल की ज्यामुळे डिफेंडंट कोर्टमध्ये हजर राहू शकला नाही, तर ते कोर्टाला मेन्शन करावं लागेल. इफ ही सॅटिस्फाईड द कोर्ट, आणि कोर्ट जेव्हा सॅटिस्फाईड होते दॅट द समन्स वॉज नॉट ड्युली सर्व्ड, आता ते रिझन त्याच्यामध्ये लिहावं लागेल की कोणत्या कारणामुळे डिफेंडंट कोर्टामध्ये हजर राहू शकला नाही. or that he was prevented by any sufficient cause from appearing when the suit was called on for hearing, the court shall make an order setting aside the decree as against him upon such terms as to cost payment into court or otherwise as it thinks fit, and shall appoint a day for proceeding with the suit. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डिफेंडंट ला कळते की त्याच्या अगेन्स्टमध्ये एक्स पार्टी डिग्री पास झालेली आहे, तेव्हा तो कोर्टमध्ये हजर राहतो. आणि या ऑर्डरच्या अंतर्गत ऑर्डर 9 रूल 13 रीड विथ सेक्शन 151 ऑफ CPCच्या अंतर्गत ॲप्लिकेशन मूव्ह करतो कोर्टामध्ये आणि एक सफिशियंट रिझन सांगतो कोर्टाला की अशा कारणामुळे तो कोर्टामध्ये अपील होऊ शकला नाही, ज्यामुळे त्याच्या अगेन्स्टमध्ये अशी एक्स पार्टी डिग्री ऑर्डर पास झालेला आहे. तर कोर्ट जेव्हा सॅटिस्फाईड होते तेव्हा कोर्ट त्याची ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करतो. पण डिफेंडंटला कॉस्ट द्यावं लागतं आणि तो कॉस्ट पे केल्यानंतर एक डेट
फिक्स होतं आहे हिअरिंगसाठी. तर मग तेव्हा दोन्ही प्लेंटिफ आणि डिफेंडंट दोन्ही पार्टी हजर राहते आणि तेव्हा मग केसची हिअरिंग सुरू होते. तर अशा प्रकारे फक्त हे सांगितलेलं आहे ह्या ऑर्डर आणि ऑर्डर 9 रूल 13मध्ये. एक सुद्धा एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे की वेअर देअर हॅज बीन ॲन अपील अगेन्स्ट अ डिग्री पास एक्स पार्टी. तर डिफेंडंटला एक दुसरा एक पर्याय म्हणू शकतो, तो अपील करू शकतो हायर कोर्टमध्ये आणि अपील करू शकतो की जी एक्सपायरी डिग्री झालेली त्याच्या अगेन्स्टमध्ये ती सेट असाईड करण्यात यावी अंडर दिस रूल. याच रूलच्या अंतर्गतमध्ये तो अपीलसुद्धा फाईल करू शकतो. अँड द अपील हॅज बीन डिस्पोज ऑफ ऑन एनी ग्राउंड अदर दॅन द ग्राउंड दॅट द अपीलंट हॅज विड्रॉन द अपील. आणि अपील डिस्पोज होऊन जाते. ठीक आहे. अदर दॅन द ग्राउंड दॅट द अपीलंट हॅज विड्रॉन द अपील. अपीलंटनी अपील विड्रॉन केल्याच्या व्यतिरिक्त अपील डिस्पोज ऑफ होते. आणि तेव्हा जर त्या अपीलंट म्हणजे डिफेंडंटने विड्रॉन केली अपील, तर तो काय करू शकतो, नो अप्लिकेशन शॅल लाय अंडर दिस रूल फॉर सेटिंग असाइड द एक्सपायरी डिग्री. एकदा त्यांनी अपील केल्यानंतर आणि ती विड्रॉन केल्यानंतर तो अप्लिकेशन मूव्ह करू शकत नाही फॉर द सेटिंग असाइड एक्सपायरी डिग्री विच इज पास अगेन्स्ट द डिफेंडंट अंडर दिस रूल. तर हे याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर आज आपण बघितलेलं आहे की डिफेंडंट कोर्टमध्ये हजर राहिला नाही तर त्याच्या अगेन्स्टमध्ये डिग्री पास झालेली आहे, एक्सपायरी डिग्री झालेली आहे. तर त्याला तो त्या सेट असाईड कसं करणार त्या ऑर्डरला, तर ते आपण बघितलेलं आहे. तर प्रत्यक्षामध्ये तो अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजून तुम्हाला काही नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि मोटिवेट करा. तर बघूया. चला, हे बघा. तर ॲप्लिकेशन असे करावं लागते. एकतर्फी हुकुमनामा म्हणजे एक्सपायरी डिग्री पास झालेली आहे. एक्सपायरी डिग्री म्हणजे एकतर्फी हुकुमनामा. तो सेट असाइड दी एक्सपायरी डिग्री मीन्स मराठीमध्ये एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मिळण्याबाबत अर्ज. ॲप्लिकेशन टू सेट असाइड एक्सपायरी डिग्री. तर इथे कोर्टाचं नाव येणार आहे. ठीक आहे. आणि इथे नाव येणार आहे अर्जदारचं, म्हणजे कोण आहे अर्जदार त्याच्यामध्ये. अंडर दिस रूल अंडर दिस ऑर्डर 9 रूल 13च्या अंतर्गतमध्ये अर्जदार कोण राहणार आहे, तर प्रतिवादी. तर त्याचं नाव येणार आहे विरुद्ध असं काही येणार आहे. तो ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा जे केसचं टायटल आहे ते तसंच राहणार आहे. इथे वादीचं असणार आहे, म्हणजे तो अर्जदार, आणि विरुद्ध प्रतिवादी व सामनेवाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण लिहितो दिवाणी प्रक्रिया संहितेचे आदेश 9 नियम 13 अन्वये अर्ज, तर मग याच्यामध्ये असं लिहायचं, मी अर्जदार ऑब्लिक प्रतिवादी, ठीक आहे, मेहरबान कोर्टास नम्रपणे कळवतो की इथे यांनी थोडंसं चुकीचं केलेलं आहे माझ्यातर्फे. ठीक आहे. माझ्या मते इथे असं येणार आहे, वादीने प्रतिवादी विरुद्ध या मेहरबान कोर्टास कब्जासाठी, आता कोशासाठी तो दावा टाकलेला आहे, त्याचं टायटल टाकायचं आहे आपल्याला. हा दावा केला होता व त्या दावाकामी दिनांकला मेहरबान कोर्टाने एकतर्फी हुकुमनामा दिला. मग त्या हुकुमनामाची तारीख लिहायची. तो हुकुमनामा रद्द करून मिळण्यासाठी सदरचा अर्ज केला आहे. मग लिहायचं दुसरा पॉईंट, दिनांकपासून ते दिनांकपर्यंत अर्जदार म्हणजे प्रतिवादी हा आपल्या गावी विषम ज्वराने आजारी होता. तर मग ते कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत तो आजारी, म्हणजे काय झालं होतं हे त्याला रिझन द्यावं लागणार आहे प्रतिवादीला.
व तो डॉक्टरी सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेत होता. सदर आजारामुळे त्याला भयंकर अशक्तपणा आला होता व त्याला हिंडता फिरता येत नव्हते. बघा असं आहे की प्रतिवादी होऊ शकते पहिल्या तारखेवर हजर राहिला कोर्टामध्ये दाव्यामध्ये आणि त्याच्यानंतर तो सेकंड, थर्ड, फोर्थ हिअरिंगला हजरच राहू शकला नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्टमध्ये एक्स पार्टी डिक्री पास झाली असावी असा ऑर्डर झाला. आणि तो जेव्हा प्रतिवादीला कळलं की असं झालेलं आहे तेव्हा तो इथे असा अर्ज करत आहे. ठीक आहे, एकतर्फी हुकुमनामा रद्द करून मिळण्यासाठी अर्ज करत आहे आणि त्याचं कारण सांगितलं आहे. तू का बरं तिथे हजर राहू शकला नाही? तर हिंडता फिरता येत नव्हते. तसेच त्यापूर्वी दिनांकला प्रतिवादी म्हणजेच अर्जदार याला येथील त्याच्या जावयाचे पत्र आल्यावरून तो त्याच्या सुमारास आपल्या मुलीस दिवाळीच्या सणासाठी आणण्यासाठी येथे तिच्या सासरी गेला व त्या ठिकाणी 4-5 दिवस राहून त्याने त्याच्या मुलीस गावी आणले. अर्जदाराचे जावयाचे आलेले पत्र व डॉक्टरशी याचा वैद्यकीय दाखल सोबत जोडला आहे. वरील कारणामुळे अर्जदार वर नमूद दाव्याकामी मेहरबान कोर्टात हजर राहू शकला नाही. अर्जदाराचे मुले अज्ञान आहेत. आजारपणात व बाहेरगावी गेल्याबाबत अर्जदाराकडे त्याच्या वकिलास कळविण्यास कोणीही माणूस उपलब्ध नव्हता. अर्जदाराने बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या वकिलांना पत्र दिले होते, परंतु तपासाअंती अर्जदारास असे समजले की ते पत्र त्याच्या वकिलास पोस्टाच्या दिरंगाईमुळे फार उशिरा मिळाले. त्यामुळे त्याचे वकील वर नमूद दाव्याकामी मुदतीचा अर्ज देऊ शकले नाही. आपल्या आजारपणाबाबत मुदतीचा अर्ज म्हणजे जेव्हा कैफियत दाखल करण्यासाठी मुदतीचा अर्ज मागतो आपण, कैफियत दाखल करण्यासाठी मुदतीचा अर्ज दाखल करते तेव्हा आपल्याला कैफियत दाखल करण्यासाठी मुदत दिली जातं. तर ती मुदतीचा अर्ज देऊ शकला नाही त्याचे वकील असं याच्यामध्ये कारण लिहिलेले आहे त्यांनी. आपल्या आजारपणाबाबत अर्जदाराने दिनांकच्या सुमारास आपल्या वकिलांना आपल्या शेजाऱ्यामार्फत निरोप देण्याचा प्रयत्न केला असता अर्जदाराचे वकील बाहेरगावी गेल्याने ते भेटू शकले नाही व त्यामुळे आजारपणाबाबतचा निरोप आपल्या वकिलांना देता आला नाही. वर नमूद दाव्याकामी मेहरबान कोर्टाने, आता इथे दिनांक खूप येणार आहे बरं, रोजी सामनेवाला त्या दाव्यातील वादी याचा जबाब नोंदविला व मेहरबान कोर्टाने दिनांक रोजी अर्जदाराविरुद्ध म्हणजे प्रतिवादीविरुद्ध एकतर्फी हुकुमनामा दिला. त्या दाव्याकामी अर्जदाराने आपली कैफियत सादर करून अत्यंत महत्त्वाचे कायद्याने मुद्दे उपस्थित केले होते, परंतु वर नमूद कारणामुळे संबंधित तारखांना अर्जदार त्या दाव्याकामी मेहरबान कोर्टात हजर राहू शकला नाही. वस्तुतः मेहरबान कोर्टात हजर न राहण्यास अर्जदार याला योग्य सबळ कारण वर नमूद केल्याप्रमाणे घडले आहे. सबब वर नमूद दाव्यातील एकतर्फी हुकुमनामा रद्द होण्यास लायक आहे. हुकुमनामा रद्द न झाल्यास अर्जदाराचे अपरिमित नुकसान होईल व कायद्याचे मुद्दे अर्जदाराचे बाजूने असूनही एकतर्फी हुकुमनाम्यामुळे त्याला आपल्या घर जागेस मुकावे लागेल व त्या परिस्थितीत तो व त्याचे कुटुंबीय रस्त्यावर येतील, कारण की कब्जासाठीची केस टाकलेली आहे त्यांनी. तर कसं नुकसान होणार आहे प्रतिवादीला ते इथं लिहिलेलं आहे. पॉईंट नंबर 3, वर नमूद दाव्यातील एकतर्फी हुकुमनाम्यावरून घराचा कब्जा घेण्याचे सामनेवाला म्हणजेच वादी विचारत असून तो दरखास्त केव्हाही दाखल करू शकतो. करिता त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी स्थगिती मिळण्यासाठी अर्जदाराने आज अलाहिदा अर्ज केला आहे. एकतर्फी पॉईंट नंबर 4, एकतर्फी हुकुमनामा दिनांकला दिला आहे त्याची प्रथम माहिती अर्जदाराला त्याच्या वकिलाचे पत्र आल्यावरून झाली व त्यानंतर लगेच अर्जदाराने दिनांक लिहायचे अर्जदाराने वकिलामार्फत सदर एकतर्फी हुकुमनाम्याची व इतर कागदपत्राच्या प्रमाणित नकला मिळण्याकरिता दिनांक
रोजी मेहरबान कोर्टात रितसर अर्ज केला व नकला तयार होऊन अर्जदाराला दिनांक 1ला मिळाल्या. सदरचा अर्ज एकतर्फी हुकुमनाम्याची प्रथम माहिती झाल्यापासून 1 महिन्याच्या आत दाखल केल्यामुळे अर्जाला मुदतीत हरकत येत नाही. यादीसोबत अर्जदाराने म्हणजेच प्रतिवादीने दस्तऐवज दाखल केले आहे. पुढे आवश्यकतेनुसार जादा दस्तऐवज दाखल करण्याची मुभा व परवानगी अर्जदाराला असावी. अर्जाला योग्य तो कोर्ट फी स्टॅम्प लावला आहे. वर नमूद एकतर्फी हुकुमनामा या मेहरबान कोर्टाने केला असल्यामुळे सदरचा अर्ज चालवण्याचा या मेहरबान कोर्टाने संपूर्ण अधिकार आहे. सोबत अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे. अर्जदाराची विनंती की वर नमूद आता रेग्युलर मुकदमा नंबर त्याचे मधील रोजी झालेला एकतर्फी हुकुमनामा रद्द होऊन दावा पुढे चालावा. अर्जदाराचे हिताचे व अर्जदाराचे म्हणजेच प्रतिवादीचे हिताचे व न्यायाचे ते अन्य हुकूम व्हावे. त्याचे स्थळ, तारीख आणि अर्जदाराची सही इथे प्रतिज्ञा लेख लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग कोर्टात दाखल तारीख, कोदा तारीख म्हणजे अर्जदारातर्फे ॲडव्होकेट इथे सही, अर्जदाराची सही इथे राहणार आहे आणि त्याच्यासोबत जोडणार आहे शपथपत्र. तर शपथपत्र कसं असणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्याही अर्जासोबत किंवा दाव्यासोबत जोडणारे शपथपत्र कसं असते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.